आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। पाटबंधारे विभागाचे रोहा येथील प्रकरण ताजे असतानाच आणखी एक पराक्रम। पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता शेतीच्या नावाखाली व्यावसायिकास चक्क आंबा कॅनलमध्ये अनधिकृत माती भराव करून रस्ता बनवण्याचे गोरखधंदा केला आहे। नागोठणे वाकण विभागातील गोडसई व पलीकडील गावे आहेत। या मुख्य आंबा कॅनलमध्ये सातत्याने नागरिक ये जा करत असतात। असा रहदारीचा रस्ता व्यावसायिकांच्या 30 ते 35 टनी अवजड वाहनांनी नादुरुस्त होऊन रस्त्यावरील जाकवेल पूल व बायपास पूल पुरते मोडकळीस आले आहे। संबंधित पाटबंधारे कार्यालयातील कोलाड विभाग अधिकारी गावित यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार देऊन देखील होत आहे कानाडोळा। यांना कर्तव्याचा विसर पडला की यांचे हात कोणी गरम केले असे डोळेझाक करणारे अधिकारी कर्तव्य न पाळणाऱ्यांमुळेच भ्रष्टाचाराला वाढ मिळते। या सर्व कृत्यांच्या पाठी कोणाचे हात असावे असा सवाल उपस्थित केला जात आहे। अनधिकृत माती भरावाने कॅनल बुजवले याची दाद फिर्याद विभागीय अधिकारी घेत नसल्याने वरिष्ठ अधिकारी माननीय उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग माणगाव यांच्याकडे 8 एप्रिल 2024 रोजी लेखी निवेदन दिले असून योग्य कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा स्थानिक शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मोहिद्दीन कुरेशी यांनी दिला आहे। पाटबंधारे विभागाचा गौड बंगाल कारभाराची अशीच पोलखोल रोहा शहरातील माजी नगरसेवक जितेंद्र दिवेकर यांनी बाहेर आणली। याला काही महिने झाले असतील तोच हा प्रकार समोर आला। असा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे, त्याला पाठीशी कोण घालतोय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। प्रिंट मीडिया, पोर्टल, यूट्यूब अशा मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मोहिद्दीन कुरेशी यांनी दिलेली प्रतिक्रिया। सर नमस्कार। आपण इथलेच का? हा, माझं नाव राजू कुरेशी आहे। बर, मी इथला स्थानिक शेतकरी आहे। आमच्या शेजारी हा कॅनल आंबा कॅनल आहे, त्याच्यावरती ह्या पार्टीने काय पार्टीचं नाव? मंगेश धोंडू जाधव बर, या लोकांनी कॅनल बुजवलाय। वारंवार मी पाटबंधाऱ्याला कल्पना देऊन की बाबा कॅनल बुजवल्यामुळे इकडं आमची विहीर आहे काय, तर ते पाणी आम्हाला लागणार नाही, तर ते वारंवार आम्हाला उडवडीची उत्तरं देतात। या संदर्भात कोणी तक्रार वगैरे केली? पाटबंधारे विभागात केली तर त्याने आम्हाला उडवडीचा आता आमच्याकडे दुसरा पर्याय काय राहिला नाही, म्हणून आम्ही पत्रकारांनी बांधवांना भेटून त्यांना आमची जी अडचण आहे ती सांगत, आणि हा भराव आजपासून 2 महिन्यापासून इथं केलेला आहे। आणि ह्याच्यामुळे आम्हाला पुढे पाणी पावसाळी जाणार नाही, आणि जर आता कारण पावसाचा आता वेळ चालू झालेली आहे। सर तक्रार कशा स्वरूपात केली? लेखी स्वरूपात पेपर देऊन त्यांची ओसी पण आहे। त्याच्यावर काही तुम्हाला रिप्लाय आला, उत्तर नाही? काहीच नाही आलं, फक्त ते म्हणतात की करू आम्ही, वेळ नाही आता, आमच्याकडे अधिकारी आमच्याकडे कमी आहेत, अशी वारंवार उत्तरं देत होते। म्हणजे तुम्हाला उडवाउडीची उत्तर? उडवाउडीची। ही पार्टी गावा म्हणजे इथली स्थानिक आहे? स्थानिक इथनं एक 5 किलोमीटरवर त्यांचं घर आहे यांचं? हा, यांचं, पण ते लोक मुंबईला राहतात। आणि यांनी काय गव्हर्नमेंटची स्कीम राबवली की कशी केली? यांनी हे आंबे पहिले लावले, आंबे लावल्यानंतर त्यांनी ह्याची कृषी विभागाकडून 4 लाखाची सबसिडी घेतली मँगो फार्मसाठी। आणि हा जो दिसतोय ना घर, छोटासा घर दिसतोय, ते त्याच्यासाठी त्यांनी 4 लाख रुपये सबसिडी घेतली। आणि तिथे आता त्यांनी परत ते झाल्यानंतर आरएमसी प्लांट बसवलं। आरएमसी प्लांट बसवून तर आता ते मँगोवर तुम्ही बघा धुरला किती बसलेला आहे। ह्यांनी पूर्णपणे हा मोर जाणार आहे, आणि ह्यांनी पूर्णपणे सरकारची फसवणूक केली। आरएमसी प्लांट बसवलं म्हणजे त्याचं परमिशन आहे का? आरएमसी प्लांटसाठी त्यांनी परमिशन कुठे घेतलं हे माहित नाही अजूनपर्यंत, पण विषय काय माहितीये, जर त्यांनी सबसिडी घेतले मँगो फार्मची तर त्यांनी आरएमसी प्लांट म्हणजे शासनाला फसवलं का तुम्हाला? 100% साहेब। आणि मग हे पाटबंधाऱ्याच्या निर्देशन आणून देऊन सुद्धा त्यांनी तुम्हाला काहीच उत्तर दिलं? उडवाउडीची उत्तर। हा कॅनल कंटिन्यू शासन त्यांचं मी शासनाला एवढं पण म्हटलं। पाटबंधारे विभागाचे रोहा येथील प्रकरण ताजे असतानाच आणखी एक पराक्रम। पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता शेतीच्या नावाखाली व्यावसायिकास चक्क आंबा कॅनलमध्ये अनधिकृत माती भराव करून
रस्ता बनवण्याचे गोरखधंदा केला आहे. नागोठणे वाकड विभागातील गोडसई व पलीकडील गावे आहेत. या मुख्य आंबा कॅनलमध्ये सातत्याने नागरिक ये जा करत असतात. असा रहदारीचा रस्ता व्यावसायिकांच्या 30 ते 35 टनी अवजड वाहनांनी नादुरुस्त होऊन रस्त्यावरील जाकवेल पूल व बायपास पूल पुरते मोडकळीस आले आहे. संबंधित पाटबंधारे कार्यालयातील कोलाड विभाग अधिकारी गावित यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार देऊन देखील होत आहे कानाडोळा. यांना कर्तव्याचा विसर पडला की यांचे हात कोणी गरम केले असे डोळेझाक करणारे अधिकारी कर्तव्य न पाळणाऱ्यांमुळे भ्रष्टाचाराला वाढ मिळते. या सर्व कृत्यांच्या पाठी कोणाचे हात असावे असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनधिकृत माती भरावाने कॅनल बुजवले याची दाद फिर्याद विभागीय अधिकारी घेत नसल्याने वरिष्ठ अधिकारी माननीय उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग माणगाव यांच्याकडे 8 एप्रिल 2024 रोजी लेखी निवेदन दिले असून योग्य कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा स्थानिक शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मोहिद्दीन कुरेशी यांनी दिला आहे. पाटबंधारे विभागाचा गौड बंगाल कारभाराची अशीच पोलखोल रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.